बंधू. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा होण्याची शक्यता. मदतीसाठी 13 ते 15 हजार कोटी रुपयांच्या निधीची गरज. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा पूरग्रस्तांसाठी मोठा निर्णय. खरवडलेल्या शेतीला धरणातून मोफत माती तर उद्ध्वस्त जमिनीच्या बदल्यात सरकारी जमिनीच्या पर्यायाचीही चाचपणी. सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न. बार काउन्सिलकडून आरोपी वकील निलंबित. गंभीर घटनेनंतर मोदींचा गवईंना फोन तर राहुल गांधींकडून सवाल उपस्थित. सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आज राज्यव्यापी आंदोलन. सुप्रिया सुळे बारामतीत तर रोहित पवार संभाजीनगरमध्ये मूक आंदोलन करणार. महाविकास आघाडी आणि काँग्रेसला नवीन भिडूची गरज नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं मोठं वक्तव्य. राज ठाकरेंच्या मनसेला मवियासोबत घेण्यावरून रणकंदन होणार. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि वसई विरार महापालिकेची प्रभाग रचना जाहीर. बऱ्याच वर्षांनी पालिका निवडणुकांचे पडघम. राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू. ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवरून महाविकास आघाडी आक्रमक. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेविरोधात जितेंद्र आव्हाड उद्या कोर्टामध्ये याचिका दाखल करणार. शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं. आमच्या हक्काचं ओबीसींना दिलं. 1994च्या आरक्षणावरून मनोज जरांगेंचा पहिल्यांदाच पवारांवरती थेट हल्लाबोल. सोन्याच्या दरात 1500 रुपयांनी वाढ. प्रतितोळा 1,23,800 रुपयांचा दर तर चांदीही प्रतिकिलो 1.5 लाखांच्या पार. मुंबईच्या कोस्टल रोडवरती कारचा थरारक अपघात. डिवायडर तोडून कार थेट समुद्रातील गस्तीवरील महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी वाचवले चालकाचे प्राण. आणि हेडलाईन्स नंतर एक मोठी बातमी.